हजारोच्या संख्येने वारकरी संप्रदाय आपण बघतो इथे. तिसऱ्यांदा आपण दादांच्या मार्फतच जात आहे का? पंढरपूरला कितीदा जाऊन आले? 4-5 वेळा. गणपती बाप्पा चव्हाण याच ना वडील नाव काय? करता करविता हा पांडुरंगच आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत. दक्षिण काशी म्हणून आपण खानदेशातील कोणत्या गावाला ओळखतो? सप्तशृंगी वनी देवीचे खानदेशातील माहेर कोणते? कोणी पाहुणा आला तर आपल्याकडे त्याची व्यवस्था होऊ शकत नाही, पण दादांनी इथं एवढं पब्लिकची खूप छान अशी व्यवस्था ठेवलेली आहे. मला कोणत्या प्रकारची काही अडचण आली का? कुठलीच अडचण आली नाही. काहीच नाही, गावांना एकदम व्यवस्था चांगली. जय महाराष्ट्र, जय खानदेश. मी तुमचा लाडका अँकर, कॉमेडियन आणि मिमिक्री आर्टिस्ट विलास कुमार सिरसाट. तर आज मी आलेलो आहे चाळीसगाव नगरीमध्ये आपले सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार अर्थातच मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित चाळीसगावकरांची वारी पंढरीच्या दारी. ही विठू माऊलीच्या दर्शनासाठी चाळीसगाववरून हजारोच्या संख्येने वारकरी विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये, या वारीमध्ये आपला नवा कोरा कार्यक्रम अर्थातच चालता बोलता खानदेशी या कार्यक्रमाचं लॉन्चिंग इथे धमाकेदार असं लॉन्चिंग होत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण जो रेल्वे प्रवास करणार आहोत चाळीसगाव ते पंढरपूरपर्यंत, या प्रवासादरम्यान अनेक वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडे आपण विविध प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. म्हणजे खानदेशातील मनोरंजन, पर्यटन, तसेच खानदेशाचा इतिहास, भूगोल या संदर्भातील अनेक प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. आणि जे वारकरी या प्रश्नांची अचूक उत्तरे देतील त्यांना आपण आकर्षक असं बक्षीस गिफ्ट देणार आहोत. आणि हा प्रवास अतिशय प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक होणार आहे आणि आकर्षक बक्षिसं सुद्धा भेटणार आहेत. आणि अनेक वारकरी गेली 6 वर्षे आपल्या सर्वांना माहीत आहे, सन्माननीय मंगेशदादा चव्हाण आपल्या चाळीसगाव तालुक्यातील वारकऱ्यांना पंढरपूरला नेऊन आपल्या विठू माऊलीचं दर्शन ते घडवून आणत असतात. आणि यंदाही हे 6 वर्ष आहे, अनेक वारकरी तिथे जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेऊन आलेत. तर यंदाही जात आहेत हजारोच्या संख्येने. तर त्यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा आपण करणार आहोत. धन्यवाद. चला तर मग मंडळी, आपण आता वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. ते कुठून आले, काय आले. हे बाबा दिसतात आपल्याला. बाबा नमस्कार. कुठून आले तुम्ही? चाळीसगाववरून आले. बरं, या वारीला पहिल्यांदा चालले का याच्या आधी गेले? तिसऱ्यांदा चालले. बरं, काय अनुभव आहे तुमचा पहिल्यांदा गेल्यावर, दुसऱ्यांदा अनुभव काय वाटतंय? म्हणजे तिसऱ्यांदा आपण दादांच्या मार्फतच जात आहे का? याच्या आधी तुम्ही गेले नव्हते? नाही. एकटेच चालले का सोबत अजून कोणी? एकटे आहेत. वा वा, अतिशय छान. तर चाळीसगाव प्रॉपर चाळीसगावमध्येच राहतात. तर बाबा तिसऱ्यांदा चाललेत आणि ते अतिशय आनंदी दिसत आहेत आपल्याला. आणि असंच आपण अनेक वारकऱ्यांशी पुढे संवाद साधूया. धन्यवाद. तर हजारोच्या संख्येने वारकरी संप्रदाय आपण बघतो इथे. चाळीसगाव आणि चाळीसगाव शहराच्या लगतच्या खेडोपाड्यावरील हे सर्व वारकरी आहेत जे विठू माऊलीच्या दर्शनासाठी सर्वजण आतुर आहेत. आणि त्यांच्या भावना सुद्धा अतिशय आनंदी आहेत की त्यांना विठू माऊलीचं दर्शन घेण्याची आतुरता लागलेली आहे. नमस्कार मावशी. गाव कोणतं तुमचं? चाळीसगावचे. काय नाव? बरं, तुम्ही वारीला याच्या आधी गेले होते का? आधी पहिल्यांदा चालले का? याच्या आधी तुमची इच्छा होती पंढरपूर जायची? किती दिवसांपूर्वीची इच्छा होती? 43 वर्षामध्ये तुम्ही पहिल्यांदा चालले. मंडळी आपण बघू शकतो या ताई गेली 43 वर्ष, म्हणजे प्रत्येकाचीच इच्छा असते पंढरपूरच्या विठू माऊलीचं दर्शन घेण्याची. परंतु आपल्याला बऱ्याच वेळा जाणं होत नाही, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आपण इथं बघू शकतो असे अनेक इथं वारकरी आहेत जे आपल्या सन्माननीय आमदार मंगेशदादांच्या माध्यमातून त्यांची जी इच्छा आहे, अनेक वर्षांची इच्छा आज तुमची पूर्ण होते. तर तुम्हाला काय वाटतं, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? तुम्ही एकटे चालले का आणखी कोणासोबत? एकटे चाललेत. खूप खूप धन्यवाद. आणि आपण बघू शकतो अशा प्रकारे या मावशींच्या ज्या 43 वर्षाची जी त्यांची इच्छा आज इथे दादांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तर धन्यवाद. नमस्कार. कोणत्या गावून आले? अंधारे. अंधारे. कितलं दूर आहे आडिंग? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. बरं, पंढरपूरला कितीदा जाऊन आले का पहिल्यांदा चालले? 4-5 वेळा. 4-5 वेळा. कोणाच्या माध्यमातून? दादांच्या माध्यमातूनच का? दादांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा चालले. त्याच्या आधी किती वर्ष आधी गेले होते? 2-3 वर्ष. बरं बरं. काय वाटते तुमचा, काय नेमका आनंद आहे, एकूण भावना? तर नमस्कार बाबा. नाव काय तुमचं? रतन सिंग चव्हाण. कुठून आले? गाव? करगाव तांडा नंबर 3. किती लांब आहे इथून ते? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर आहे. बरं, पहिल्यांदा चालले का याच्या आधी गेले होते? याच्या आधी गेलो. दुसऱ्यांदा दादांच्या माध्यमातूनच. दादांच्या माध्यमातून.
बरं, दादांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा चालले, म्हणजे मागच्या वर्षी पण गेले होते तुम्ही? तर याच्या आधी पंढरपूर जायची इच्छा होती पण तुम्हाला जायला मिळालं नव्हतं का? याच्या आधी पण गेलो होतो मी पायी दिंडीमध्ये पायी गेले होते किती वर्ष आधी? 5 वर्षापूर्वी बाळाचे महाराज होते हां हां. त्यांच्या दिंडीमध्ये. अच्छा, तर काय वाटतंय तुम्हाला आज, म्हणजे एकूण तुमच्या काय भावना आहेत? चांगलं आहे दिंडीला जाणं, देवदर्शन अतिशय चांगलं आहे. अच्छा अच्छा, आनंदी आहे तुम्ही. तर आपण थेट आता भेटणार आहोत पुढे चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आणि ट्रेनच्या प्रवासादरम्यान आपल्या सर्वांच्या लाडक्या सन्माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण आणि वारकऱ्यांसोबत आपण संवाद हा कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद. तर आता आपण थेट आलेलो चाळीसगाव स्टेशनवरती, चाळीसगाव जंक्शनवरती, आणि आपली ट्रेन आलेली आहे. आपण बघू शकता आपले सर्व वारकरी ट्रेनमध्ये बसलेले, आपापली जागा त्यांनी पकडलेली आहे आणि आता सुरू होणार आहे आपला खरा प्रवास, अर्थातच चालता बोलता खानदेशी. अर्थातच या कार्यक्रमादरम्यान आपण मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक काही प्रश्न आपण इथं वारकऱ्यांना विचारणार आहोत आणि जे 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देतील त्यांना आपण देणार आहे आकर्षक असं बक्षीस. अर्थातच पावसाळ्याचे दिवस आहेत तर छत्री आपण देणार आहे आणि याच्यात काहीतरी युनिक आहे, ते फोडून दाखवायचं नाही आहे आपल्याला. तर असे बक्षीस आहे आपल्याकडे आणि भरपूर बक्षीस आहेत आणि टोटल पूर्ण ट्रेनमध्ये आम्ही एक डब्यामध्ये जाऊन प्रत्येक वारकऱ्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत चालता बोलता खानदेशी धमाकेदार असे प्रश्न. चला तर मग आपण आता ट्रेनमध्ये सरळ जातोय आणि आपण साधूया संवाद वारकऱ्यांशी. धन्यवाद. तर आपण आता थेट जातोय इकडे बोगीमध्ये आणि आपण थेट संवाद साधणार आहोत आपल्या वारकऱ्यांशी. चला तर या बोगीमध्ये आपण जाऊयात. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर आज आपण येईल शतस आपली चाळीसगावकरांची वारी पंढरपूरच्या दारी आणि चालता बोलता खानदेशी हा कार्यक्रम आपण आपली या ट्रेनमध्ये लिहिणार शेतस आणि आठे आपण सर्वांची संवाद साधणार आहेत, वेगवेगळे प्रश्न विचारणार आहेत आणि ज्या अचूक उत्तर देतील त्यासले आपण एक आकर्षक बक्षीस देणार आहेत. पण त्यांना अगोदर आपल्या चाळीसगाव शहरना नगराध्यक्ष सन्मान्य सौ प्रतिभाताई चव्हाण आपल्या सोबत शेत, तर त्यासले आपण विचारणार येतच की हा चालता बोलता खानदेशी कार्यक्रम आहे आणि आपण वारी दरम्यान सर्व वारकरीसले वेगवेगळ्या 3 प्रश्न विचारसूत खानदेशबद्दल, जे अचूक उत्तर देतील त्यासले बक्षीस बी देणार आहेत. पण तुम्ही गेली 6 वर्ष हा उपक्रम राबवी राहणार आणि एवढा संख्यामा इथला लोकसले तटे पोहोचाडणं म्हणजे एक गैरी मोठी जबाबदारीनं काम आहे तुमनं. एक कुटुंब प्रमुख तुमची भूमिका आहे. तर काय सांगशात एवढा लोकसले तुम्ही तटपर्यंत लय जातच, तुम्हाला काय नेमका भावना आहे त्याच्याबद्दल? सगळ्यासले रामकृष्ण हरी, जय खानदेश. जय खानदेश. आणि खरोखर तुम्ही सांगेल प्रमाणे की मंगेशदादा यासनं संकल्पनामधून आम्ही ही वारी दरवर्षी जातो Yes. आणि खरोखर या वारीला एक वेगळा आगळा असा अनुभव आमले लाभस. खरं तर पांडुरंगानं दर्शन घडावानं सौभाग्य एवढं पुण्यानं काम आहे. पुण्यानं काम आमना नशिबी आहे आणि बिलकुल. आपलं खरं तर आम्ही सौभाग्य मानतोस आणि तुमनं कौतुक की तुम्ही आधी सर्व रेल्वे वारकरीशी संवाद साधतात. आमनं तरी 7वं वर्ष आहे, तुमनं पहिलंच वर्ष आहे. तुमचा अनुभव लिहा, अतिशय सुंदर अनुभव आहे. सगळा वारकरीसले तुम्ही जवळ संवाद साधतात तो स्वतः तुम्ही मंत्रमुग्ध होतात, कारण प्रत्येक डब्बामा टाळ मृदुंग सोबत वा वा. भजन संगीत आपण म्हणतोस ना की सगळा विठू रायना गजर. विठू रायना गजर त्याचा गाणास मग सगळा तल्लीन राहतस आणि अतिशय सुंदर असा प्रवास हो पांडुरंगानं आपला चालस. आपण आता पुढे प्रश्न कंटिन्यू करणार येतच. बरं, नाव सांगा तुमचं? पूजा निरंजन लग्न. पहिल्यांदा चालले का वारीला? नाही, दुसऱ्यांदा चालले. ओके, चला तर यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्या बात आहे. चला, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. चालता बोलता खानदेशी, खानदेशातील एकूण जिल्हे किती? तर चालता बोलता खानदेशी या कार्यक्रमाचा पहिला प्रश्न होता खानदेशातील एकूण जिल्ह्यांची संख्या. एकूण जिल्हे. ओके, किती सांगितले तुम्ही? 3. बरं, आजी नाव काय सांगा तुम्हाला? कितलं वय? 75. चाळीसगाव तालुकानं पहिलं नाव काय होतं? जुनं नाव काय होतं? चिमणापूर. बरोबर उत्तर. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. कन्हेरगड किल्ला कुठे आहे? कन्हेरगड किल्ला आहे कोणत्या ठिकाणी आहे? चाळीसगाव तालुक्यासाठी सन्माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जे कामं केलेली आहेत त्याच्यातले 3 कामं कोणाला सांगता येतील? संजय शिवाजी पाटील. हा, कोणकोणती कामं आहे? ड्रामा केअर सेंटर, हा. पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना. ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे तुमले. मंगेशदादा दरवर्षी तरुणांना कोणत्या गडावर घेऊन जातात? आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नेते मंगेशदादा चव्हाण आपल्याशी जोडले गेले. तुम्ही गेली 6 वर्ष ही वारी आपल्या चाळीसगावातून पंढरपूरपर्यंत नेतायत आणि एवढ्या लोकांचं नेतृत्व, एवढी जबाबदारी परिवाराप्रमाणे तुम्ही वागवतात. तर तुम्ही एक वारकरी म्हणून तुमच्या भावना कशा व्यक्त कराल दादा? खरं तर आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत
पांडुरंगाच्या चरणी चाळीसगावचे लोक गेल्या 6 वर्षापासून हजारोच्या संख्येने जातात. हो. करता करविता हा पांडुरंगच आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत आणि या वारीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एकात्मतेची, सलोख्याची, प्रेमाची, सगळे जाती धर्माचे सगळी लोक घेऊन आम्ही पांडुरंगाच्या त्या वारीत जातो की ज्या वारीची परंपरा शेकडो वर्षाची आहे. हो. त्या परंपरेचा एक भाग म्हणून आम्ही तिथे सगळेजण जात असतो. बरं दादा, तुम्ही जेव्हा ही वारी सुरू केली तर तुमच्या डोक्यात नेमकी कशी ही संकल्पना आली की आपण एवढ्या लोकांना एका सोबत घेऊन जावं? आणि खरं तर आमच्या परिवारात आमचे आजोबा असतील, आजी असतील, आई असतील, वडील असतील, हे सगळेच वारकरी आहेत. आणि अगदी मी 2-3 वर्षाचा असेल, अगदी लहानपणापासूनच म्हणजे अगदी जन्म जेव्हा काही कळत नसेल तेव्हापासून वारीला त्यांच्यासोबत ते मला न्यायचे. आणि ती वारीची होड ही अगदी तेव्हापासूनच होती. आज अगदी परिवाराच्या आईवडिलांसोबतची वारी आज हजारो मायबापांसोबत अगदी परिवारातले सदस्य म्हणून करताना एक मनस्वी आनंद आहे. ही वारीची परंपरा परिवाराची तर आहेच, परंतु महाराष्ट्राची पण ती वारी आहे. आमदार म्हणून नव्हे तर एक ज्याला आपण म्हणतो की आत्मीयतेने नाते जोडून मी सगळ्यांना वारीमध्ये समाविष्ट करून घेत असतो. क्या बात आहे, क्या बात. आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक जातात, एवढं नियोजन आहे दादा, तर खरोखर एक कौतुकास्पद आहे. एकदा दादांसाठी सगळ्यांनी कडकडीत टाळ्या वाजवतात आणि तुमच्या हातून दादा अशीच सेवा घडत राहू या खूप खूप सदिच्छा देतो. सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? जळगाव हे बरोबर उत्तर दिलेलं आहे. खानदेशाचं आराध्य दैवत आपण कोणाला मानतो? पहिला प्रश्न आहे, पाटणा देवी आडे कोणत्या देवीनं मंदिर आहे? चंडिका माता. चंडिका माता बरोबर उत्तर आहे. खानदेशनं आराध्य दैवत कोणती माता आहे? संतोषी माता. आमदार मांगे दादा चव्हाण दरवर्षी कोणत्या गडावर घेऊन जातात? रायगड. सुप्रसिद्ध अति प्राचीन व अति दुर्मिळ मंगळग्रह मंदिर कुठे आहे खानदेशमध्ये? थांबा. अमरनेर. बरोबर. मंगे दादा चव्हाण यासनं गाव कोणतं आहे? मंगे दादा चव्हाण यासनं सासरवाडी कुठली आहे? अरे वा, 2 प्रश्नाचं उत्तर आजीनी बरोबर दिटा काय. तिसरं दिटा खाते. चव्हाण यासनं वडीलनं नाव काय? आजीने एक मिनिट आजीने तिन्ही प्रश्नांना उत्तर देणार, पण माली विचारी कन्फर्म कर. तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश. आपण बघतोय चालता बोलता खानदेशी वारी पंढरीची थेट निघाली चाळीसगावहून आणि आता आपण पोहोचलेलो आहे कुर्डुवाडी या स्टेशनला. आणि सर्व वारकरी आता इथे उतरून तुम्ही बघू शकता विठू माऊलीचा गजर करतायत, भजन कीर्तन आणि अभंगाच्या माध्यमातून थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण त्यांच्या रंगात रंगणार आहोत. आणि आपण आता इथून 1 ते 1.5 तास इथं थांबल्यानंतर परत एकदा पंढरीच्या वारीच्या दिशेने निघणार आहोत आणि अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण थेट पंढरीला पोहोचणार आहोत. तर चला थेट आता वारकऱ्यांसोबत आपण आता संवाद साधणार आहोत. या दादा, नाव काय तुमचं? मंगेश जाधव पातुंडेकर. रातले तुम्ही दिंदात काय उत्तर बरोबर? हा, माहिती आहे. बरं, चला 3 प्रश्नांचे अचूक उत्तर द्या आणि आकर्षक बक्षीस जिंका. पहिला प्रश्न आहे, आपले लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांची सासरवाडी कुठली आहे? यांची मंगेशदादा चव्हाणच्या सोबती 2. मंगेशदादा चव्हाण यांच्या सौभाग्यवती म्हणजे त्यांच्या मिसेसचं नाव काय? प्रतिभाताई चव्हाण. शून्याचा शोध कोणी लावलाय का? भास्कराचार्य. एकदा 2000 गिफ्ट देतात. बरं, पावसासाठी छत्री तुम्हाला. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील दुर्मिळ गोष्ट अशी आहे की पहिला आमदार असा आहे आपला मंगेशदादा चव्हाण की त्यांनी म्हणजे ज्या दादांचं, ज्या ताईंची कॅपॅसिटीनी किंवा जन्माची आयपत्ती वगैरे नाही, अशा आमच्या आया बहिणी, दादा असतील, भाऊ असतील, त्यांच्याकडे असा उत्कृष्ट असा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यांनी. बरं, मला सांगा, आमदार मंगेशदादा चव्हाण हे कोणत्या वर्षी आमदार झालेलं आहे? पद्मालय तीर्थक्षेत्र जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? थांबा. एरंडोले बरोबर उत्तर आहे. बरं, मी मान विचारेन ती आंदीद आहे. कसा मान मसामा? थांबा. नाही. बरं, सप्तशृंगी वनी देवीचे खानदेशातील माहेर कोणते? थोडा कठीण आहे प्रश्न, आई सगळ्यांना उत्तर माहित पडेल. हा,
कोणतं गाव आहे तुमचं? चाळीसगाव ना येत का? बरं, सासरवाडी कुठली? माईक जवळ झाला ना, इथला लाजी का बरं मागे ताई बोलणं सटाणा. बरं, मंगेश दादा यांच्या वडिलांचं किंवा आईचं नाव सांगायचंय. माईक जवळ पकडा. वडिलांचं नाव रमेश चव्हाण. बरं, मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी आमदार झाले? थांबा. बोलू नका. 2019 साली. 2019 हे बरोबर उत्तर. एकदा जोरदार टाळ्या. 2 रेल्वे ट्रॅक मधील सती माता मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? थांबा. 2 रेल्वे ट्रॅक मधील सती माता मंदिर प्रसिद्ध आहे, कोणत्या ठिकाणी आहे? खानदेशामधला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? बरं, खानदेशचा अरिजित सिंग असं आपण खानदेशातल्या कोणत्या गायकाला संबोधतो? खानदेशचा अरिजित सिंग म्हणून, ज्याचे गाणे खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर. सगळे कॉमेडी सॉन्ग, लव्ह सॉन्ग, सॅड सॉन्ग सगळे गाणे तो गातो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांचं हे पंढरपूर वारीचं कितवं वर्ष आहे? चला, हरकत नाही, 6वं उत्तर दिलेलं आहे. मंगेशदादा चव्हाण यांची सासरवाडी कोणत्या गावाची? 2 हे बरोबर उत्तर आहे. आता 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पितळखोरा लेणी कोणता तालुका आहे? चाळीसगाव. बरोबर उत्तर आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण हे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांच्या मुलींच्या लग्नासाठी कोणती व काय मदत करतात? किती? 25,000. 25,000 हे बरोबर उत्तर. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी. चला, यांना छत्री बक्षीस आपण देतोय. तुमच्या माडी कर्मन लगीन या गाण्याचा गायक कोण आहे? ऐकलं ना गाणं? फेमस गाणं आहे माडी कर्मन लगीन. या गाण्याचा गायक कोण आहे? एम.एच. बावन. हा आरटीओ कोड कोणत्या तालुक्याचा आहे? जळगाव जिल्ह्यातील. चाळीसगाव हे बरोबर उत्तर आहे. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती त्यांचं नाव काय? पिक्चर वगैरे बघता, गाणे बघता? बऱ्यापैकी. खानदेशातील आराध्य दैवत कोणती माता आहे? खानदेशातील आराध्य दैवत. थांबा ना. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ कुठे आहे? नाही. वणीगड हे बरोबर उत्तर आहे. दक्षिण काशी म्हणून आपण खानदेशातील कोणत्या गावाला ओळखतो? दक्षिण काशी. चौपाळा. शाहीद बालक, लहान बालक शाहीद म्हणतात शिरीष कुमार नावना, त्याचं गाव कोणतं? प्रसिद्ध भुईकोट किल्ला खानदेश मधल्या कोणत्या गावाला आहे? भुईकोट किल्ला. झाशी राणी लक्ष्मीबाईचा किल्ला आहे खानदेश मध्ये. पावळा हे बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. तुम्हाला मिळतंय पावसाचं संरक्षण म्हणून छत्री. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. अर्थातच आता आपण पोहोचलेलो आहोत पंढरपूर या ठिकाणी आणि आता इथून वारी थेट निघणार आहे चंद्रभागेच्या तीरी, जिथे विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व भाविक आता आतुर झालेले आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला लागलेली आहे. तर त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या मनात काय आनंद आहे, तो आपण त्यांच्यासोबत आता आपण वारीत जातोय आणि वारीमध्ये त्यांच्याशी थेट आपण संवाद साधणार आहोत. आणि आपण आता तिथे चाललोय, वारकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहोत. आपण बघू शकता सर्व वारकरी इथे उतरून माऊलीच्या दर्शनासाठी त्या दिशेने निघालेले आहेत. तर आपण त्यांच्यासोबत हा संवाद इथे साधणार आहोत आणि माऊलीचं दर्शन आपण सुद्धा आता घेणार आहोत. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी वारकऱ्यांचा जनसमुदाय इथे आहे आणि त्यामध्ये वारकरी, तरुण वारकरी सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर आपण यांना विचारूया की यांना आज काय वाटतंय आणि कुठून आले तुम्ही? तुमचं नाव काय? माझं नाव मंगेश चव्हाण आहे. मी इंगोणीवरून आलो आहे. तुमचं पण नाव मंगेश चव्हाण आहे? म्हणजे वॉट अ कोइन्सिडन्स. दादांचं नाव ज्यांच्या मार्फत आपण इथे पोहोचलेलो आहोत, मंगेश दादा चव्हाण, चाळीसगावचे लोकप्रिय आमदार, आणि दादाचं नाव सुद्धा मंगेश चव्हाणच आहे. तर काय वाटतं तुला? पहिल्यांदा आला तू? हा, पहिलाच प्रसंग आहे. तर चांगलं वाटतंय दादांनी घेऊन आले. म्हणजे आता नवीन काहीतरी बघायला भेटेल आता आम्हाला. म्हणजे पहिल्यांदाच पंढरपूरची वारी आहे तुमची दादांच्या मार्फत आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा पंढरपूरला आले. म्हणजे या धर्तीवरती पहिल्यांदा पाऊल तुम्ही ठेवलेलं आहे. तर काय भावना आहे, काय आनंद आहे तुमचा? दादांचं तर म्हणजे दादांचं कौतुक तेवढंच आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा दादांकडनं आलेलो आहे. तर आता बघू, म्हणजे आम्ही कधी बघितलेलं नाही पंढरपूर, पहिल्यांदा बघणार आहे. म्हणजे तुमची उत्सुकता शिकायला लागलेली की नेमकं कसं असेल तिथलं दृश्य. तुम्ही काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं नाव यश
कुठले आहे तुम्ही गाव गुण्याचं? तर तुमची उत्सुकता शिकायला लागलेली आहे का? नेमकं तिथं कसं असेल ते दर्शन घेण्याची उत्सुकता लागली तुम्हाला? मग तिथे गेल्यावर दर्शन वगैरे असं सगळं व्यवस्थित मग दादांनी सगळं असं तू तर खूपच यंग दिसतोय. कुठून आला तू? मी पहिल्यांदा आलेलं नाही दादांमुळे मला बी यायला भेटलं, खूप भारी वाटतंय. क्या बात आहे. तर बघू शकतो आपण विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व तरुण वारकरी सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. म्हणजे अर्थातच सर्वांची उत्सुकता शिकायला लागलेली आहे. तर आपण थेट आता जाणार आहोत चंद्रभागेच्या तीरी आणि तिथे आपण वारीसोबत आपण वारकऱ्यांची संवाद साधणार आहोत. धन्यवाद. गेली 6 वर्ष आपली वारी सतत सुरू आहे. पंढरीची वारी गेली 6 वर्ष सतत तुमच्या माध्यमातून तुमच्या संकल्पनेतून सुरू आहे. या गेल्या 6 वर्षात या आपल्या वारीमध्ये तुम्हाला असा एखादा प्रसंग सांगता येईल का जो ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असावं? एखाद्या आजीचा, आजोबांचा, एखाद्या वारकऱ्याचा एखादा असा प्रसंग जो ऐकून तुम्हाला असं इमोशनल झाले तुम्ही किंवा तुमच्या डोळ्यात पाणी आलं? असे तर अनेक प्रसंग सांगता येतील. पण या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की हा आमदार नाही आहे, आमचा घरातला माणूस आहे. अगदी ती एक भावनिक त्याला म्हणतो की एक आत्मीयतेचं नातं इथं आल्यानंतर तर जुळतंच. पण या वारीच्या अशा अनेक प्रसंग की बाबा एकदा म्हणजे आम्हाला मेडिकल इमर्जन्सी झाली, आता काय होईल अशी भीती वाटली ते पहिल्या वारीला. अच्छा. त्यातनंही बाहेर पडलो आणि अगदी सांगायचं म्हटलं तर हजारो वारकरी इथपर्यंत आले, पण अगदी कोणालाही नखिला सुद्धा इजा झाली नाही. अगदी बरोबर. पांडुरंगाच्या कृपेने 6ही वाऱ्या अगदी आनंदात पूर्ण होताना दिसत आहे. क्या बात आहे. आणि अशा आणखी अनेक वाऱ्या आपल्या माध्यमातून पूर्ण होतीलच ही अपेक्षा आम्ही बाळगतो. बरं, आज तुम्ही विठू माऊलीचं दर्शन घेतायत, तर आज तुम्ही चाळीसगावकरांसाठी काय मागणार आहेत? की मला चाळीसगावकरांची सेवा कायम करण्याची संधी विठू माऊलीने द्यावी. जी. पद असतील नसतील हा भाग गौण असतो, बरोबर. परंतु या वारीच्या माध्यमातून त्या पांडुरंगाच्या चरणी प्रत्येक चाळीसगावकरातला प्रत्येक माणसाला इथं पोहोचण्याची ताकद मला पांडुरंगाने द्यावी, एवढं मी पांडुरंगाला सांगेल. अगदी या वर्षी पावसाचं वातावरण खराब आहे. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना चांगलं पाणी पडू दे, शेतात त्यांचं चांगलं उत्पन्न येऊ दे, शेतकऱ्याला समृद्ध होऊ दे, एवढंच मी पांडुरंगाच्या चरणी सांगेन. धन्यवाद दादासाहेब. आणि नक्कीच तुम्ही जे आज मागणार आहेत ते नक्कीच पूर्ण होईल आणि आपण अशाच अनेक वाऱ्या करत राहू ही अपेक्षा बाळगतो. आणि तुमच्या हातून चाळीसगावकरांची जी सेवा घडते अशीच सेवा आणखी उत्तरोत्तर घडत राहू हीच अपेक्षा. धन्यवाद. तर आपण आता आहोत चंद्रभागेच्या तीरी आणि चाळीसगावकरांसोबत दादांनी आणि आपण सर्वांनी विठू माऊलीचं दर्शन इथं घेतलेलं आहे. आणि सर्व जे आपले वारकरी भाविक आहेत ते मंत्रमुग्ध झाले विठू माऊलीचं दर्शन घेऊन. चंद्रभागेच्या या तीरी येऊन अतिशय आनंदी आणि भक्तिमय असं वातावरण वाटतंय. एक नवीन ऊर्जा, नवीन जोश, एक नवीन चैतन्य प्रत्येकाच्या अंगी संचारलं आहे. खरोखर हे विठू माऊलीचं दर्शन अतिशय दुर्मिळ असतं, तर ते प्रत्येकाच्या भाग्यात नसतं, नशिबात नसतं. परंतु आपले लाडके आमदार मंगेशदादांच्या माध्यमातून हे भाग्य आज प्रत्येक चाळीसगावकरांना लाभलेलं आहे. चाळीसगाव तालुक्यातल्या खेडोपाड्यातल्या वारकऱ्यांना लाभलेलं आहे. तर आपण आता वारकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत की त्यांची इथे चाळीसगावपर्यंतची जी वारी आहे ती कशी राहिली, त्यांच्या सोयी काय काय झाल्यात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज नव्हे तर गेल्या 6 वर्षापासून आम्ही दादांच्या या पंढरपूर वारीमध्ये आनंदाने सहभागी होतो. दरवर्षी भक्तिनामात, हरिनामामध्ये चाळीसगावपासून रेल्वेमध्ये भगवंताचं भजन, अभंग, गवळणीचा आनंद घेत घेत पंढरपुरामध्ये येऊन आताच आपली जी आमदार वारी आहे तिथे पालखी प्रदक्षिणा ही चंद्रभागेमध्ये ज्यावेळेला पंढरीरायाचं दर्शन घेऊन मंदिराची प्रदक्षिणा करायला लागते, त्या पद्धतीने आम्ही आत्ताच मगाशी मंदिराची पालखी प्रदक्षिणा करून आलो. दादांनी इथं पालखीचं दर्शन घेतलं. पण जे तालुक्यातलेच नव्हे तर बरेच परिसरातल्या वारकऱ्यांना वाटतं की आमचा दादा आम्हाला मात्र पंढरपूरला नेईल आणि पांडुरंगाला एकच मागणं आहे की आमच्या दादांच्याकडून असंच सत्कर्म घडो आणि खूप असं चांगलं आध्यात्मिक कार्य घडो ही सतीच्या जाहीर. बरं, रेल्वेचा प्रवास कसा एकंदरीत कसा होता? एकदम सुटसुटीत झाला, अजिबात अडचण आली नाही. दरवर्षी थोडी गर्दी जास्त आहे, यावर्षी थोडं शिस्तबद्ध असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही, कोणालाही नाही. प्रत्येक डब्याला पाण्याची व्यवस्था होती आणि प्रत्येकाला आता इथं मंगल कार्यालय आधी आल्यानंतर प्रत्येकाला भोजनाची व्यवस्था दिवसभर चालू आहे. बरं, पहिल्यांदा आले का याच्या आधी आले होते? चौथ्यांदा दादांच्या माध्यमातूनच? अरे वा, म्हणजे दरवर्षी तुम्ही येतात. म्हणजे 6वं वर्ष, त्याच्यात ते 4 वर्ष तुम्ही सलग कंटिन्यू केलेलं आहे. बरं, 4 वर्षांमध्ये दादांनी दरवर्षी वारीमध्ये 4 वर्षांमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? 4 वर्षांमध्ये व्यवस्था एकदम सगळी व्यवस्था झालेली, एकदम व्यवस्थित. जेवणा खावण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित. तर दादा, नाव काय आपलं?
देवानंद भीमराव पाटील, गाव कोणतं? आलवाडी. बरं, पहिल्यांदा आले पंढरपूरला का याच्या आधी येऊन गेले होते? 2 वेळेस दादांच्या फेरीमध्ये आलो. 2 वेळा. तिसरी फेरी काही? दुसरी फेरी. दुसरी आहे का? बरं, तर कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल? मागच्या वर्षी यावर्षी पण जी सोय होती रेल्वेमधून चाळीसगाव पर्यंत येताना काही अडचण आली का काहीच तुम्हाला? नाही, दादांनी एकदम व्यवस्था चांगली केली. प्रवास एकदम सुखरूप झाला? एकदम सुखरूप, आनंदाने झाला? आनंदाने इथं झाला. आल्यानंतर काही गैरसोय? काहीच नाही. जेवण एकदम खावण सगळी व्यवस्था सगळं व्यवस्थित होती? तुमचं दर्शन झालं? हो, दर्शन दर्शन झालं का लाईनीत लागून केलं? मुख दर्शन झालं. दर्शन झालं. काय वाटतं, आनंद आहे तुम्हाला हो. इथं येऊन? हो, आनंद बरं, आहे. जे लोक आले नाहीत त्यांच्यासाठी काय सांगाल? आम्ही मागच्या वेळी बी सांगितलं होतं त्यांना, खूप या असं. या बुवा तुम्ही. कारण बरेच लोक असे घाबरतात की एवढ्या गर्दीत जायचं बुवा ट्रेन नाही, मध्ये, नाही, खूप काय व्यव- पीड म्हणजे सोय होईल नाही होईल, तर अशा लोकांना काय सांगाल या म्हणून? नाही, पुढच्या वर्षी अजून घेऊन येऊ आम्ही लोकांना. चांगलं आहे. दादांनी सांगितलेले की पुढच्या वर्षी आपण 2 ट्रेन साठी प्रयत्न करतोय, हो. तर आता 1 ट्रेन मध्ये एवढी संख्या आलेली आहे, पुढच्या वर्षी अजून याच्या डबल येतील. आणि लोकांना सांगू इच्छितो की सर्वांची सोय अतिशय उत्तम केलेली आहे आणि दादा वैयक्तिकरित्या प्रत्येकाला जाऊन भेटतात, त्यांची विचारपूस करतात आणि एक परिवाराप्रमाणे सगळ्यांना ते वागवतायत. तर निश्चितच जे लोक आलेले नाहीत त्यांनी एकदा तरी पंढरीचं दर्शन घेण्यासाठी या वारीत सहभाग घ्यावा, अशा त्यांना आपण शुभेच्छा सदिच्छा देतो. धन्यवाद. काय नाव आपलं आजी? सीमा राजेंद्र बागड. किती वय आहे तुमचं? माझं 59. बरं, ही वारी किती वारी तुमची इथे? माझी 5व्यांदा वारी आहे. म्हणजे दादांतरूच का? हो, दादांसोबत. दादांचं हे वारीचं 6 वर्ष आहे. तुम्ही 5 वर्ष सलग या वारीमध्ये सहभाग घेतात. हा. पूर्ण 5 वर्षामध्ये या वारीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची काही अडचण आली का? कुठलीच अडचण आली नाही, उलट आनंद होता म्हणून त्या वेळा येत गेली. क्या बात आहे. आणि पुढे येत राहा. आणि पुढे येत राहू. दादा वारी ठेवणारच आहे आणि आम्ही 100% येतच राहू. बरोबर. आम्ही ही विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की दादांना विठ्ठल भगवंत बुद्धी देव की सतत वारीला आणत राहा आणि भक्तांना आणि दर्शन घडवत राहा, असे मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. वा वा. परंतु 5 वर्षापासून तुम्ही सलग आहे. याच्या आधी तुमची इच्छा होती जेव्हा वारी सुरू नव्हती झालेली दादांथ्रू, हा, तेव्हा पण तुमची इच्छा असेलच? मग इच्छा होती की म्हणजे आपण जायला पाहिजे, पण सोबत कोणी राहायचं नाही, कोणासोबत जायचं, अच्छा. आपण कोणाबरोबर राहायचं, सगळा प्रश्न राहायचा. बरं, कुठे जायचं म्हटलं की एकट्या बाईचा प्रश्न असतो ना सगळ्या सोबत पाहिजे. सोबत. पण आता एवढ्या जणांबरोबर येतो, एवढा आनंद मिळतो, असं वाटतं की आपण म्हणजे खूप मोठ्या एका परिवारात यात्रा- चाललोय बुवा. एक एका आपलं मोठ्या परिवार, एक संपूर्ण परिवार आहे आपला. खूप मोठा परिवार. एक म्हणजे असं कुठल्याही प्रकारचा आनंद भरपूर घेतो. भीती नाही राहत, आनंद राहतो आणि प्रवास असा- भीती नाही राहत. आणि प्रवास एकदम सुखरूप होतो बा तुमचा. आम्ही एवढ्या पंढरपूर मध्ये फिरतो ना की सगळ्या एवढ्या आनंदाने आमच्याशी बोलतात की तुमचे आमदार खरंच एवढे चांगले आहेत, असे आमदार आम्हालाही लाभायला पाहिजे असे म्हणतात. आम्हाला त्यावेळी जास्त आनंद होता अजून. अगदीच ते वाखाण्याजोगं ते दादांचं कार्य आणि प्रत्येकाला हेवा वाटावा, म्हणजे प्रत्येक तालुक्याला हेवा वाटावा असं दादांचं आम्हाला कामच तसं चाळीसगावला लाभलेलं आहे. आहे. दादांचं कामच तसं आहे. आणि जोपर्यंत वारी सुरू राहील तोपर्यंत तुमची इच्छा- येत राहू. दादा आम्हाला आणत राहतील, आम्ही येत राहू. धन्यवाद. जय हरी माऊली. काय नाव आणि कुठून आलात? येऊन बारा गावावरून आलो मी. हा. अशोक मिस्त्री म्हणून आलो आहे. बरं, कशी झाली वारी तुमची? एकदम छान झाली. दर्शन झालं? दर्शन झालं, सगळं झालं. सोय कशी वाटली सर्व? एकदम छान वाटली. अशी बरं. हा. अतिउत्तम वाटली. पहिली वारी का नाही, दुसरी वारी मध्ये. दुसरी वारी? हो. पहिली वारी आणि दुसरी वारी मध्ये काही वेगळा अनुभव काही जाणवला? काही नाही, एकदम उलट त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो आज. पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा जास्त आनंद वाटतोय? माझी पहिल्यांदा मिसेस येत होती, हा. तिच्या 6 वाऱ्या झाल्या. हा. हो, तिच्याबरोबर तिने म्हटले माझ्याबरोबर चला. हो, चल म्हटलं मी येतो. हो, असा विषय झाला. तर तुम्ही आनंदी आहे बुवा? आनंद, एकदम आनंदी. आणि पुढे यायची इच्छा आहे का अजून? इच्छा आहे ना. हो. वा वा. हो. तर पहिली वारी याच्यातला काही एखादा वेगळा काही अनुभव आहे तुमचा विशिष्ट? त्याच्यापेक्षा आता नाही, तेव्हा पण चांगलाच होता, आज बी चांगलाच आहे. एकदम अतिउत्तम. सगळ्या सुखसुविधा आहेत, कुठल्या अडचणी नाही, कोणाला काही त्रास नाही. दवाखान्याच्या अडचण असेल काय असेल, दादा स्वतः बोलले कॅबिनमध्ये येऊन की कोणाला काही अडचण असेल दवाखान्याची गोळ्या औषधे काय लागतं घ्या. हो, तुमचं वरी सुखात ठेवा. पण सांगायला विसरू नका, माझं दुखतंय, मला त्रास होतोय बस. म्हणजे आवर्जून वैयक्तिक हो. सुद्धा तुमची चौकशी हो, दादांतरू आणि केली? ते सर्वांची काळजी घेतात. असाच आमदार सगळ्यांना लावो ही परमेश्वरचरणी विठ्ठलचरणी प्रार्थना. धन्यवाद. प्रत्येकाच्या मुखी हाच शब्द आहे की असा आमदार प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक तालुक्याला लाभावा आणि खरोखर उल्लेखनीय त्यांचं कार्य आहे. त्यांच्या वयाच्या हिशोबाने भरपूर त्यांच्या वडिलांची कारकीर्द चालवत आहे. हो, त्यांचे वडील खूप भाग्यवान समज. वडिलांच्या पोटी असाच पुत्ररत्न यावं. प्रत्येक म्हणजे वडिलांच्या पोटी असा पुत्र जन्मावा अशी तुमची इच्छा आहे. धन्यवाद. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी माऊली. काय नाव तुमचं? जय हरी माऊली. नाव मिनल देसले.
काय करता तुम्ही? मी एक शिक्षिका आहे शिक्षक आहेत, प्राथमिक माध्यमिक. माध्यमिकला. बरं, कुठला विषय शिकवता? विषय माझा हिस्ट्री आहे. इतिहास. हो. अरे वा. बरं, किती वारी आहे तुमची? माझी पहिलीच आहे. दादांच्या इथं तरी पहिली आहे. हा, बाकी इतर वेळेस आलेली आहे एकटे आले होते का परिवारासोबत? परिवारासोबत. बरं बरं, तुमच्या मते वारी म्हणजे काय, एका शब्दात काय सांगाल? वारी ही आपला एक सांस्कृतिक वारसा जपणारा एक ती परंपरा आहे आणि ती दादा चालवत आहे. याचा तर आम्हाला खूप आनंद आहे की दादांच्या वडिलांचा वारसा दादा चालवत आहे तसा. बरं, ही तुमची दादांच्या मार्फत पहिलीच वारी आहे? हो हो. बरं, तुम्हाला कशी वाटली इथली सोय, रेल्वेचा जो प्रवास होता, ओव्हरऑल पहिल्यांदा आल्यानंतर काय अनुभव आहे तुमचा या वारीबद्दल? या वारीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खूप एक वेगळा आनंद झाला की आपल्या घरी जरी एक कोणी पाहुणा आला तर आपल्याकडे त्याची व्यवस्था होऊ शकत नाही, पण दादांनी इथं वारीच्या निमित्ताने एवढं पब्लिकची खूप छान अशी व्यवस्था ठेवलेली आहे. तर ते पाहून खूप आनंद होतोय. सर्व व्यवस्था, जेवण खूप छान, खूप. हो हो हो. बरं, धन्यवाद. जय हरी माऊली. जय हरी माऊली. अशा प्रकारे आपली वारी चाळीसगाव ते पंढरपूर दिवसभरामध्ये संपूर्ण भाविक भक्तांनी, वारकऱ्यांनी विठू माऊलीचं दर्शन इथं घेतलेलं आहे. अनेकांनी अनेक तास लाईनीत उभं राहून दर्शन घेतलंय, कोणी मुखदर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन सर्व भाविक भक्त अतिशय भावुक झालेले आहेत. आणि आता वेळ झालेली आहे समारोपाची. अर्थातच सर्व भाविक इथून विठू माऊलीचं दर्शन घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालेले आहेत. तर ही वारी फक्त वारी नसून श्रद्धा आणि एकतेचा आणि सेवेचा हा संगम आहे. ही श्रद्धा होती, एकता होती आणि सेवा होती. तर अनेकांनी या दर्शनाच्या माध्यमातून या माऊलीच्या पंढरीच्या नगरीमध्ये पाऊल ठेवून आपण सर्व भाविक भक्त मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि ही वारी फक्त आपल्या सन्मान्य मंगेशदादांची नसून संपूर्ण चाळीसगावकरांची होती. मंगेशदादांचं अनमोल सहकार्य होतं, त्यांची संकल्पना होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक असतील, मार्गदर्शक असतील, त्यांचे अनेक आपले कार्यवाहक असतील, ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, या वारीच्या यशस्वीतेसाठी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि या सर्वांच्या सहयोगाने ही वारी परिपूर्ण झालेली आहे. आणि दिवसभर अनेक भाविक भक्तांनी वारीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता भाविक भक्त वारीचं दर्शन करून थेट रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालेले आहेत आणि परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. तर हा प्रवास इथे संपत नसून पुढच्या वर्षी पुन्हा त्याच श्रद्धेने, त्याच भावनेने, त्याच एकतेने, त्याच सेवेने भाविक आपले या माऊलीची ही वारी अशीच सतत अखंड सुरू राहणार आहे. आणि दादांच्या शुभ हस्ते हे 6वं वर्ष होतं. तर 6वं नाही, 7वं नाही, 8वं नाही, 9वं नाही, असे अनेक वर्ष ही वारी सतत सुरू राहील. आणि ही माऊलीची सेवा दादांच्या शुभ हस्ते घडत राहील, चाळीसगावकरांच्या शुभ हस्ते घडत राहील, अशी आपण आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपण वळूया परतीच्या दिशेने. जय हरी माऊली.